मागच्या ह्याच्यात काय बघितलं की कोंबडीचं पिल्लू कसं काढायचं, त्याच्यानंतर गुगल काय झाली आपली काढून फुलपाखरू झाली. आणि आता बरेच जणांना उत्सुकता लागली ते काढायचं म्हणजे डोरेमॉन, मिकी माऊस, म्हणजे कार्टून मधले कॅरेक्टर्स कसे काढायचं. तर आता आपण पहिलं काय बघूया की मिकी माऊस कसा काढायचा. तर मिकी माऊस काढणं खूप सोपं आहे. मिकी माऊससाठी पण आपल्याला काय लागणार आहे, बेसिक शेपच वापरणार आहोत आपण, जसं की लाईन, सर्कल वगैरे. तर आपण आता बघूया ते काढायचं कसं. तर एक असा फेंट म्हणजे खूप नीट फेंट आपण एक असं सर्कल काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण काय करायचं, इथून एक असा कर, इथून एक असा कर, हे दोन कर झाले. इथून वरती जाऊन हे असं, हे असं आणि हे असं, हे झालं. मग त्याच्यानंतर हे असं मोठं आणून इथे खाली आणायचं, इथे थांबायचं. हे पण असं मोठं, म्हणजे हे आपण त्याचं तोंड काढतोय एवढं. आणि इथून हे असा एवढा फक्त हाफ सर्कल काढून सोडून द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याचं डोकं काढायचं आहे. पण डोक्यासाठी आपण काय करणार, परत एक हाफ सर्कल, म्हणजे आपलं मूळचं सर्कल हे असं फेंट आपल्याला एक दिसतंय, त्याच्या आधारावर हे आपण बाकीचं सगळं काढायचं. आणि त्याच्यानंतर हे त्याचे दोन कान, हा एक कान, त्याच्यानंतर हा दुसरा कान, हे दोन कान झाले त्याचे. त्याच्यानंतर त्याचा चेहरा, चेहऱ्यासाठी अशी एक रेषा, अशी एक रेषा, आणि ह्या दोन रेषांना जोडणारे एक अशी, म्हणजे ह्या असं काढल्यावर आपण काय म्हणतो, स्माइली झाली. कारण हे स्माइलीचा इमोजी, तो हसताना कसा दिसेल त्याची ही अशी एक आपल्याला जीभ दिसेल. आणि हे जिभेचा हे झालं. आता काय राहिलं, ह्याचं नाक राहिलं. नाकासाठी काय चपटा गोल काढायचा फक्त, तो झाला. त्याच्यानंतर अशी एक थोडीशी वाकडी लाईन काढायची. त्याच्यानंतर हे त्याचे दोन डोळे, म्हणजे डोळ्यांच्या आत परत असं काढायचं. म्हणजे हे काय झालं, हे त्याचे डोळे झाले दोन. म्हणजे आपल्यासुद्धा डोळ्याच्या आतमध्ये कसं असतं, एक भाग पांढरा आणि एक भाग काळा, तसं कार्टूनमध्ये पण असतं ना, तसंच आपण सेम केलं. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्याला नेहमीप्रमाणे स्केच पेनने बॉर्डर करायची आणि रंगवायचं. तर रंगवायचं कसं, बॉर्डर करून घेऊया. आता आपलं हे सगळं बॉर्डर करून झालेले, आता आपण रंगवायचं. रंगवताना काय, हा पूर्ण हा आणि इथला हा जे दोन भाग आहेत ते सगळे काळे असतात, त्यात आपण काळे रंगवून घेऊया. हे काय करतोय आपण की काळं रंगवून घेतोय सगळं. त्याच्यानंतर त्याचं नाक सुद्धा असतं ते काळं असतं. आणि त्याचे इथले डोळे काळे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, हा लाल रंगाने त्याची ही जीभ रंगवणार. मिकी माऊस आपण काढून झालं. मग आता आपण ह्याच्या पुढे काय बघणार आहोत की डोरेमॉन कसा काढायचा. पण मी तो काढणार आणि तुम्हाला रंगवून नाही दाखवणार, तो तुम्ही रंगवायचा. कारण तुम्ही सगळे डोरेमॉनचं कार्टून बघता हे मला माहिती आहे, पण आपल्याकडे काय असतं, आपल्याला काढता येत नाही. तो आपण आता कसा काढायचा ते बघूया. तुम्ही रंगवायचा आणि तुम्ही मला फोटो पाठवायचा की डोरेमॉन कसा दिसतो ते मला नाही माहिती, असं समजा आणि सांगा. तर आपण आता डोरेमॉन काढण्यासाठी काय करायचं, दोन छोटे गोल काढायचे, एकमेकांना चिकटून काढायचे ते दोन अगदी गोल. त्याच्या आतमध्ये दोन छोटेसे बारीक गोल काढायचे. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक गोल काढायचा, त्याच्या खाली एक सरळ रेषाही काढून घ्यायची. आणि मग स्माइलीचं साईन काढायचं. स्माइली सगळ्यांना माहिती आहे, कारण सगळे आईबाबांचं व्हॉट्सअप पण बघतात हे पण मला माहिती आहे. हे स्माइली काढून झालं की आपण काय करायचं, ह्याच्या खाली एक सरळ रेषा काढून घ्यायची, परत उभी रेषा, इथे छोट्या दोन उभ्या रेषा, म्हणजे एक चपटा थोडक्यात आयत काढून घ्यायचा. आणि मग काय करायचं, ह्या डोळ्याच्या अर्ध्यापासून एक गोल काढून घ्यायचा. त्याच्यानंतर इकडनं पण एक तसंच करायचं.
त्याच्यानंतर परत वरच्या बाजूने तसाच गोल काढून ह्या गोलाला चिकटवायचं. हे डोरेमॉनचं तोंड झालं. आणि त्याच्या आता मिशा असतात 3, ते झालं काढून. आणि त्याच्यानंतर खाली आपण एक त्याच्या गळ्यात पिवळ्या रंगाचं घंटेसारखं जे असतं ते काढायचं. त्याच्यानंतर त्याच्यातून इथे खाली त्याचं एक पॉकेट असतं ज्याच्यातून तो वेगवेगळे गॅजेट्स काढतो आणि काय काय म्हणजे कोणाचा अभ्यास करून देतो, कोणाला आकाशात उडवतो, ते आपण सगळं काढणार. त्याचं हे पॉकेट झालं. पॉकेट कसं काढायचं? सरळ रेषा, अर्धचंद्र, इतकं सोपं आहे. नंतर परत हे त्याच्या हाताला इकडे सरळ रेषा, इकडे सरळ रेषा, इथे एक छोटा गोल, इथे एक छोटा गोल, इथे सरळ रेषा, अशी तिरकी रेषा, अशी तिरकी रेषा, म्हणजे हा एक हात, दुसरा हात. खाली पायासाठी काय करायचं? एक सरळ रेषा मारून घ्यायची दोघांना दोन. मध्ये मध्ये एक सरळ लाईन. सरळ लाईन कशासाठी? त्याची पॅन्ट असते ना, आपल्या पॅन्टचे 2 वेगवेगळे पाय असतात, त्यासाठी सरळ रेषा. खालचे हे त्याचे पाय. हे डोरेमॉन तर काढून झाला. हा तुम्ही स्केच पेनने व्यवस्थित बॉर्डर करून मला रंगवायचा आणि त्याचा नक्की फोटो पाठवायचा.